मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केलाय का? मानवी मेंदू खरं तर कसा काम करतो आणि ह्यूमन बिहेवियर म्हणजे नक्की काय असतं? मित्रांनो, आपण रोज लोकांना पाहतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांच्या रिॲक्शन्स पाहतो. पण खरंच आपण समजतो का ते कसं वागतात? का एखादा माणूस अचानक बदलतो? का एखादा आपल्याला इग्नोर करतो? का एखादा आपल्यावर प्रेम करतो आणि एखादा आपल्याला वापरून का निघून जातो? मित्रांनो, हे सगळं रँडम नसतं. यामागे एक सिस्टीम असते, एक पॅटर्न असतो, जो आपल्या मेंदूमध्ये चालतो. मित्रांनो, मानवी मेंदू हा जगातील सगळ्यात पॉवरफुल पण सगळ्यात कॉम्प्लिकेटेड सिस्टीम आहे. तो आपल्या थॉट्सला कंट्रोल करतो, आपला इमोशन्स तयार करतो, आपले डिसिजन्स घेतो. पण मजेशीर गोष्ट काय आहे माहिती आहे? आपण असं समजतो की आपण कॉन्शियसली डिसिजन्स घेतो, पण ट्रूथ असा आहे की आपल्या मेंदूचा मोठा भाग हा सबकॉन्शियस लेवलवर काम करत असतो. मित्रांनो, तू एखाद्या माणसाला पहिल्यांदा भेटतोस आणि काही सेकंदात तू डिसाईड करतोस की तो माणूस कसा आहे. तुला वाटतं की तू लॉजिकली विचार करून हा निर्णय घेतला आहे, पण खरं काय असतं? तुझा मेंदू तुझ्या पास्ट एक्सपिरियन्सवरून, तुझा बिलीफ करून, तुझा फिअरवरून त्या माणसाबद्दल इन्स्टंट जजमेंट बनवतो. हेच आहे ह्युमन बिहेवियर. आपण जसा विचार करतो तसं आपण वागतो आणि आपण जसा अनुभव घेतो तसं आपण विचार करायला शिकतो. म्हणजेच तुझं आजचं बिहेवियर हे तुझ्या कालच्या एक्सपिरियन्सवर बेस्ड आहे. तुला कोणी एकदा फसवलं तर पुढच्या वेळी तू सहज ट्रस्ट करणार नाही, बरोबर आहे? पण तुला कोणी एकदा इग्नोर केलं तर पुढच्या वेळी तू स्वतःहून पुढे येणार नाही. तुला कोणी एकदा ॲप्रिशिएट केलं तर तू पुन्हा त्याच्याकडे जाशील. हे सगळं तुझ्या कंट्रोलमध्ये नसतं, हे तुझ्या मेंदूचं प्रोग्रामिंग असतं. आणि म्हणूनच लोक वेगवेगळे असतात, कारण प्रत्येकाचा पास्ट वेगळा असतो. तुला अजून एक गोष्ट समजून घ्यायला हवी. आपला मेंदू पेन टाळण्यासाठी डिझाईन झालेला आहे. तो नेहमी सेफ राहण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून लोक रिस्क घ्यायला घाबरतात. म्हणूनच लोक कम्फर्ट झोनमध्ये राहतात. म्हणूनच लोक चेंज टाळतात. कारण मेंदूला अननोन गोष्टीची भीती वाटते. तो म्हणतो, तू जिथे आहेस तिथे सेफ आहेस, नवीन काहीही करू नको. आणि म्हणूनच बहुतेक लोक आपल्या आयुष्यात स्टक राहतात, म्हणजेच एकाच जागेवर राहतात. पण जे लोक फिअर तोडतात, जे रिस्क घेतात, जे कम्फर्ट झोन सोडतात, तेच लोक पुढे जातात. आता एक डीप ट्रूथ आहे. लोक इमोशन्सवर चालतात, लॉजिकवर नाही. तुला वाटतं लोक डिसिजन लॉजिकली घेतात, पण ट्रूथ असा आहे की लोक आधी इमोशनली डिसाईड करतात आणि नंतर त्याला लॉजिकली जस्टिफाय करतात. म्हणूनच काही लोक टॉक्झिक रिलेशनशिपमध्ये राहतात, कारण त्यांचं हर्ट अटॅच असतं, जरी त्यांना माहीत असतं की ते चुकीचं आहे. म्हणूनच काही लोक चुकीचे डिसिजन्स घेतात, कारण त्यांना त्या क्षणी फील गुड वाटतं. मित्रांनो, मानवी मेंदू डोपामिन नावाचं एक केमिकल रिलीज करतो, जेव्हा तुला काहीतरी आनंद देतं, जसं की सोशल मीडिया, लाईक्स, अटेन्शन, ॲप्रिशिएशन. आणि मग तू त्या गोष्टीचा ॲडिक्टेड होतोस. तू पुन्हा पुन्हा तेच करतोस, कारण तुझा मेंदू त्या फिलिंगला मागे लागतो. हेच कारण आहे की लोक व्हॅलिडेशन मागे पडतात. लोकांना अप्रूव्हल हवं असतं, कारण त्यांना चांगलं वाटतं. पण हाच एक ट्रॅप आहे. जर तू दुसऱ्याच्या अप्रूव्हलवर डिपेंड राहिलास तर तू कधीच फ्री राहणार नाहीस. तुला अजून एक पॉवरफुल ट्रूथ सांगतो. लोक स्वतःला सेंटर समजतात. प्रत्येकाला वाटतं की त्याचं दुःख सर्वात मोठं आहे, त्याची स्टोरी सर्वात इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच लोक दुसऱ्यांना फुली समजून घेत नाहीत. ते त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनेच सगळ्यांना बघत असतात आणि इथूनच मिसअंडरस्टँडिंग सुरू होतात. तू काहीतरी बोलतोस पण समोरचा तो वेगळ्या अर्थाने घेतो. तू काहीतरी करतोस पण समोरचा त्यामागे वेगळा मिनिंग लावतो, कारण प्रत्येकाचा मेंदू वेगळा आहे. तुला अजून एक गोष्ट समजायला हवी. लोक चेंज होतात पण अचानक नाही. ते हळूहळू बदलतात, तुझ्या लक्षातही येत नाही. आणि एक दिवस तू म्हणतोस, हा माणूस आधीसारखा राहिला नाही. पण ट्रूथ असा आहे, तो बदलत होता, तू फक्त नोटीस केलं नाहीस. मित्रांनो, मानवी मेंदू ॲडॅप्शन करतो. तो परिस्थितीनुसार बदलतो. जर एखाद्या माणसाला सतत इग्नोर केलं तर तो डिस्टन्स ठेवायला शिकतो. जर एखाद्याला सतत हर्ट केलं तर तो इमोशनली बंद होतो. जर एखाद्याला सतत रिस्पेक्ट दिला तो कॉन्फिडंट होतो. म्हणूनच लोकांशी कसं वागतोस यावर त्यांचं बिहेवियर डिपेंड असतं. आणि शेवटी सगळ्यात मोठं ट्रूथ, तू लोकांना बदलू शकत नाहीस. तू त्यांच्या मेंदूचं प्रोग्रामिंग बदलू शकत नाहीस, पण तू स्वतःला बदलू शकतोस. तू तुझं थिंकिंग बदलू शकतोस, तुझं बिहेवियर बदलू शकतो. आणि जेव्हा तू हे करतोस तेव्हा तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होते. लोक तसंच राहतील, जग तसंच राहतील, पण तू वेगळा होशील. आणि जेव्हा तू वेगळा होतोस तेव्हा तुला लोकांचं बिहेवियर डिस्टर्ब करत नाही, तू त्यांना समजून घेतोस. आणि तेव्हा तू समजून घेतोस तेव्हा तू रिॲक्ट करत नाहीस. तू कंट्रोलमध्ये राहतोस आणि त्यांचं स्वतःवर कंट्रोल असतं, तोच खरं आयुष्य जिंकतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इम्पॉर्टंट माहितीसाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
कारण इथे आपण असेच व्हिडिओ घेत असतो ज्याने तुमचं म्हणजे थिंकिंगच बदलून जाईल. मित्रांनो, मी असेच अजून नवीन नवीन व्हिडिओ आणणार आहे या चॅनलवर, तर त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तर एक म्हणजे साधाच आहे, पण आपण याच्यावरून अजूनही पॉवरफुल थिंकिंग असे व्हिडिओ आणणार आहेत. त्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. भेटूयात अशाच एका नवीन पॉवरफुल थिंकिंग व्हिडिओमध्ये.